नमस्कार. मी अभयसिंह विजयकुमार हवलदार, प्रतापगडचा किल्लेदार. अभिमान वाटतो प्रतापगडचा किल्लेदार सांगण्यासाठी. किल्ले प्रतापगड बनू ऐसा शिवकालीन वैभवात होतात ऐसा. माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली किल्ले प्रतापगडचं प्राधिकरणाचं काम चालू आहे, जीर्णोद्धारचं काम चालू आहे. पुरातत्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे काम चालू आहे. या कामामध्ये जे मूळ शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसं चुन्यामध्ये जे काम केलं जायचं त्या पद्धतीनेच काम चालू आहे. इथे कुठल्याही प्रकारचा सिमेंटचा वापर केला जात नाहीये. नुकताच किल्ले प्रतापगड व इतर 12 किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये वर्ल्ड हेरिटेजला गेलेले आहेत. त्यामधील हा प्रतापगड किल्ला एक आहे. अभिमान वाटतो की प्रतापगड किल्ला त्यामध्ये गेलेला आहे. त्याच पद्धतीनं असंही वाटतं की अध्यक्ष श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या अध्यक्षतेखाली जे काम चालू आहे, उत्कृष्ट काम चालू आहे, जुन्या पद्धतीचं काम चालू आहे. पुरातत्व विभाग ह्यामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन काम चालू आहे. सवानी हेरिटेज ही जी नामक कंपनी आहे, ते पूर्ण दिवस रात्र पूर्ण मनधनाने ह्यामध्ये काम चालू करतायत. जीर्णोद्धार पूर्णपणे व्यवस्थित चालू आहे. आपण किल्ल्यावरती जात असताना जागोजागी बघत असाल की किल्ल्याची पूर्वीची अवस्था आणि आत्ताची अवस्था, म्हणजे अजून मला असं वाटत नाही की अजून आमच्या पुढच्या 15 पिढी देखील या किल्ल्यावरती वास्तवात अशाच राहू शकतात, बिना धोक्याच्या, बिना ह्याच्या. आतापर्यंत किल्ल्याने असंख्य वारे, असंख्य पाऊस सहन केला, तरी देखील किल्ला तग धरू नये. याचं कारण की इथे असलेले सेवेकरी, किल्ल्यावरती जे असलेले सेवेकरी आहेत, मानकरी आहेत, ते आज नित्य नियमाने किल्ल्यावरची भवानी देवीची आई अशी सेवा करतात. अभिमान आहे, मी किल्ल्यावरती राहतो. नमस्कार. मी चंद्रकांत जंगम. माझं बालपण याच गडावरती गेलं. 12वी पिढी आमची गडावरती चालू आहे. छत्रपतींच्या काळात प्रतापगड बांधला. आज शासन त्याच पद्धतीने या गडाचा जीर्णोद्धार करतंय. भविष्यामध्ये आम्हाला असं वाटलं होतं की काही परिसर या गडाचा जो आहे तो इतिहास जमा होत चालला होता. पण खरंच शिंदे साहेबांच्या रूपामध्ये शिंदे साहेबांनी 160 कोटी रुपये मंजूर करून या प्रतापगडाच्या काही भागाला, काही परिसराला नवीन जीवदान दिलं. आणि महाराजांच्या काळात ज्या पद्धतीनं गडाचं काम झालं त्याच पद्धतीनं या गडाच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. हे बघून खूप समाधान वाटतंय, खूप आनंद वाटतोय. आणि याच पद्धतीनं प्रतापगड हा सगळ्यांनी आपला सांभाळावा हीच माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती.